स्वप्न कशी आहेत तुमची? मर्यादित की अमर्यादित? मुळात स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. स्वप्नही दोन पद्धतीनं पाहता येतात. एक डोळे झाकून आणि दुसरी डोळे उघडे टाकून. मिटलेल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळ झाली की मिटून जातात आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सत्यात आल्याशिवाय राहत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. स्वप्न बघायलाच हवीत आणि ती जेवढी मोठी पाहाल तेवढी उत्तम. हे सगळ्यात चांगलं आहे. कष्ट तिथून करायला हवेत. फक्त थोडीशी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं असंच की काय सोपं आहे, अडचण नाही. व्यवसायात म्हणजे काय? पहिला प्रश्न आमच्याकडे असा असतो की व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल पाहिजे, कर्जाची सुविधा उपलब्ध पाहिजे, कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर पुढचे प्रश्न, मग मार्केटिंग, मग बाकीच्या गोष्टी. आम्ही यात सगळ्यात यशस्वी होतो का? मग त्याच्यापेक्षा अशी काही पद्धत आहे का की जिथं आम्हाला आमचे हेतूही साध्य करता येतील, जिथं आम्हाला उद्योजक पण होता येईल, स्वतःच्या पायावर उभाही राहता येईल? आज मला वाटतं SP फायनान्स अकॅडमीने नेमकं ते तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलंय. कारण कुठलाही व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तुम्हाला प्रशिक्षण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. नाहीतर काय काय माणसं व्यवसाय सुरू करतात. 3 मित्र एकत्र आले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला. म्हणे आपण रिक्षा चालवू. आता 3 मित्रांनी मिळून रिक्षा घेतली. रिक्षातच 3 बसायचे. पॅसेंजर कुठे बसवणार? म्हणजे काय नाही या उपयोग या व्यवसायाचा. असं करू आपण, आपल्याला टायरचा पंक्चर काढता येतो, आपण टायर पंक्चर काढायचं दुकान टाकू. ह्या 3 मिळून दुकान टाकलं. कुठं? 3ऱ्या मजल्यावर. उपयोग काय? व्यवसायाच्या 2 पद्धती आहेत. एक नवीन व्यवसायात उतरणे एकीकडं आणि पिढीजात व्यवसाय सांभाळणारे दुसरीकडं. पिढीजात व्यवसाय सांभाळणाऱ्यांकडे अनुभव समृद्धता असते. त्याच्या 2 पिढ्या त्यातच असतात. पण नव व्यावसायिक जे होऊ इच्छितात, नव्यानं व्यवसायात उतरू इच्छितात, त्यांच्या मग हा अनुभव नसतो. अनुभव नसेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे प्रशिक्षण. त्या प्रशिक्षणाच्या शिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचं. संधी कुठं आहेत, कुठला व्यवसाय निवडा, कुठला करावा, दूरदृष्टी ती सगळ्यात मोठी आहे. आमची अडचण काय, मला आठवतं मी ज्यावेळी महाविद्यालयीन काळात होतो त्यावेळी आमच्याकडं प्रत्येक हुशार मुलाला विचारलं काय होणार आहे? इंजिनियर. कुठला? सिव्हिल. पडत गल्लोगल्ली इतके इंजिनियर झाले की ह्यांचीच घरं ह्यांना बांधावी लागली. काळ असतो, लाट येते आणि त्या लाटेबरोबर आम्ही वाहत जातो. पण असे कुठले व्यवसाय आहेत ज्यांना मरणच नाही, जे अत्यंत गरजेचे आहेत? तुम्हाला माहिती आहे 25 वर्षापूर्वी जर कधी कुणी म्हटलं असतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल तर त्याला वेड्यात काढलं असतं. पण पाणी विकणाऱ्या कंपनीचा मालक आज जगात सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती म्हणून परवा घोषित झाला. संधी शोधली. अनेक कंपन्या अशा आहेत काहीच नाहीत प्रोडक्शन करत, मॅन्युफॅक्चरिंग नावाचा प्रकारच नाही त्यांच्याकडे, तरी जगातल्या सर्वोत्तम कंपन्या झाल्या. नवं शोधायची उर्मी हवी, नवं काहीतरी करायची उर्मी हवी. एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे असणारी माणसं पैशावर डाव लावत नाहीत, ती कल्पनेवर डाव लावतात आणि पैशाची गुंतवणूक पैसा बनवण्यासाठी करतात. नव्या कल्पना असायला हव्यात. सतत नवीन 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 काय चालेल याचा विचार सतत असायला हवा. हे महत्वाचं.